साखर गोड असते, पण गोड साखर कुणाची शरीरात वाढते, कुणाची तालुक्या जिल्ह्यात आपली ताकद निर्माण करते. साखर ही फार ताकदवान असते आणि साखरेच्याच माध्यमातून एक गठ्ठा मतदान मिळवण्यासाठी सुद्धा साखर फार महत्वाची आहे. साखर गोड असते, प्रत्येक गोष्टीत साखर टाकली तर चव येते. आणि राजकारणात सुद्धा साखरेचा वापर होतो. राजकारणात सुद्धा साखर मिसळल्याशिवाय मताची गोडवा अजिबात मिळत नाही. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मी साखर ह्या शब्दाला घेऊन ज्या चर्चा करायला सुरुवात करतोय, त्यामध्येच साखर कारखान्याशी निगडीत ही चर्चा असल्यामुळं प्रत्येक राजकीय पक्ष साखर आणि साखर जिथून उत्पादित होते तो साखर कारखाना आणि त्या साखर कारखान्यावर ज्यांचं विशेष लक्ष असतं किंवा ज्यांचं नेतृत्व असतं, ज्यांचा हुकूम असतो, अशाच लोकांना जास्त जवळ केलं जातं. महाराष्ट्राचं सगळं चित्र फक्त 24 लोकांच्या आसपास राजकारण साखरेच्या दृष्टिकोनातून फिरतं, कारण याच लोकांच्या हातात महाराष्ट्राचं संपूर्ण साखर यंत्रणा, साखर कारखाने किंवा साखरातलं सहकार क्षेत्र यांच्या ताब्यात आहे. आणि याच 24 लोकांमुळे लक्षात ठेवा, महाराष्ट्राचं मंत्रालय सुद्धा ह्यांनी ठरवलं तर सत्ता बदलू शकते आणि यांनी ठरवलं तर सत्ता पाडू शकते. म्हणून बऱ्याच साखर कारखान्यांचं प्रतिनिधित्व करण्याच्या माग सुद्धा जेवढे नेते साखर कारखान्याचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्या मागे भुंगे लावलेले आहेत, हे मला या माध्यमातून सांगायचंय. आणि हे भुंगे फार ताकदीवान आहेत. याच 24 लोकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं सरकार सुद्धा सावधान होतं. ही कोण लोक आहेत आणि यांच्याच एक गठ्ठा मतदानामुळे, कारण साखर कारखान्यामुळे प्रत्येक गावातला शेतकरी, शेतमजूर, शेतीशी निगडीत असणारी सगळी माणसं आणि त्यांची कुटुंब कनेक्ट होतात. आणि हे नुसतं कनेक्ट होत नाहीत, तर त्यांचं आपल्या नेत्याला आराध्य दैवत, आधुनिक पैसा खर्च करणारी आणि आपल्या घरात चूल पेटावी म्हणून ऊस तिथं पाठवला. ऊस उत्पादक शेतकरी जेवढे आहेत ते त्याच कारखान्याशी निगडीत असतात, ज्यांच्यामुळं हे सगळं सूत्र हलू शकतात. ही कोण लोक आहेत या प्रमुख मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची. कारण एक गठ्ठा मतासाठी आणि मतांच्या साखर पेरणीसाठी सर्व पक्षांमध्ये, मग त्याला काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, शिवसेना असू द्या, भाजप असू द्या, आता भाजपचे पण काही नेते झालेत आता त्याच्यामध्ये, ही सगळी माणसं, सर्व पक्षीय माणसं या 24 लोकांवर अवलंबून आहेत, ज्यांच्यामुळे महाराष्ट्र फिरतोय. महाराष्ट्रामध्ये एक हत्ती सत्ता आहे. ते 24 कारखानदार कोण आहेत, ती 24 लोक कोण आहेत, त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांचा वट काय आहे, याच्यावर मित्रांनो चर्चा करूयात. सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, नमस्कार. मी संतोष शिंदे आपल्या सर्वांना जय शिवराय करतो आणि विनंती करतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शहरातलं, तालुक्यातलं, जिल्ह्यातलं राजकारण हलवणारी आणि राजकारणामध्ये हालचाल करणारी, वळवळ करणारी ही माणसं महाराष्ट्राच्या नेत्याला सुद्धा गडगंज मतांचा वाटा देऊ शकतात, अशी ही मातब्बर मंडळी आहेत. ही सर्व पक्षीय आहेत आणि त्या नेत्याचं नाव आणि त्याच्या तालुक्याचं नाव लक्षात तुमच्या मी समोर ठेवलं की तुम्हाला कारखान्याचं नाव मात्र तुमच्या लक्षात आलं पाहिजे. अशा पद्धतीनं चर्चा करूया. म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत पाठवा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, 24 लोकांमधला पहिला माणूस आहे सन्माननीय अजितदादा पवार, जे बारामती विधानसभा मतदारसंघातून राज्याचं नेतृत्व करतात. राज्याचे 2 नंबरचे आणि 3ऱ्या पदावर असणारे नेते आहेत, ज्यांचं त्यांच्या तालुक्यात आणि अर्थात जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला वट आणि ताकद आहे. बारामती शुगर आणि मग ते सगळे त्यांचे नेटवर्क मधली सगळी माणसं, कारण एक नेता जरी असला तरी त्यांचे जे साखर कारखान्यावर असणारे कारभारी हे त्यांच्याशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत. आणि जो विरोधात जाईल त्याचं पुढच्या वेळेस काय होतं हे बऱ्याच ठिकाणी पाहता येतं. तुम्हाला परळीच्या कारखान्याचं उत्तम उदाहरण आहे. थोडी वळवळ झाली
लगेच ईडीची धाड पडते हे वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून पहिला नेता मग ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्वतः अजितदादा पवार. दुसरे आहेत त्याच तालुक्यातले रोहित पवार. त्यांचे सुद्धा कारखाने, त्यांचं सुद्धा नेटवर्क, त्यांचं सुद्धा सगळ्यांशी एकरूप राहणं हे सुद्धा उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि कारखान्याच्या बाबतीत पवारांनी आजपर्यंत ती गोष्ट करत आलेली आहेत. तिसरे महत्वाचे नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील. ज्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातून, जो पूर्वीचा नगर जिल्हा, त्या अहिल्यानगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील, त्याच्या अगोदर बाळासाहेब विखे पाटील आणि त्याच्या अगोदर विठ्ठलराव विखे पाटील, जे सहकार महर्षी म्हणून ओळखले जातात आणि कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. क्षेत्रफळाने सुद्धा मोठा जिल्हा आहे आणि त्यांची सुद्धा त्यांच्या तालुक्यासह जिल्ह्यामध्ये इतकी मोठी ताकद आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त साखर कारखाने या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत. आणि मग त्याच्यातले विखे पाटील नावाची व्यक्ती, ज्यांचे किती कारखाने आहेत तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा कळवू शकता. त्याच्यानंतर चौथं महत्वाचं नाव म्हणजे बाळासाहेब थोरात, जे काँग्रेसचं प्रतिनिधित्व करतात. राधाकृष्ण विखे पाटील अगोदरचे जे भाजपचं प्रतिनिधित्व करतात. बाळासाहेब थोरातांच्या सुद्धा ताब्यामध्ये कारखाना आणि मग कारखान्याचं नेटवर्क. आमदार म्हणून ते संगमनेर मधून जरी प्रतिनिधित्व करत असले तरी त्यांची हुकूमत त्यांच्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये, म्हणजे याच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रचंड आहे. पुढचे नेते म्हणजे शंकरराव गडाख, जे शिवसेनेसोबत उद्धव ठाकरे साहेबांसोबत आजही आहेत. अपक्ष जरी निवडून आले किंवा उभं राहायची वेळ आली तरी ते निवडून येऊ शकतात, हे त्यांनी दाखवून दिलंय. शंकरराव गडाख, त्याच्या अगोदर त्यांचे वडील, वडिलांपासूनचा त्यांचा जो कारखान्याच्या जीवावरचा जो काही राजकारणाचा आलेख आहे, प्रत्येक शेतकऱ्याशी कनेक्ट राहणं, गावाशी कनेक्ट राहणं, सोसायट्यांशी कनेक्ट राहणं, हे ह्या सगळ्या साखर कारखान्यावर लक्ष असणारे आणि कारखान्याच्या जीवावर कारभारी करणारी ही सगळी मंडळी आहे. त्याच्यानंतर अहमदपूर मधले बाळासाहेब पाटील कारखान्याच्या जीवावरच मोठे झाले, राज्याचं प्रतिनिधित्व करतात, पण त्यांच्या सुद्धा शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून लोकसंपर्क आहे. त्याच्यानंतर जर थोडं अजून गतिशील पाहायचं म्हटलं तर कोपरगाव मधून आशुतोष काळे असतील, आंबेगाव पुणे जिल्ह्यातूनच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असतील, परळीमधून धनंजय मुंडे असतील, त्यांचा सुद्धा कारखाना तुम्हाला माहितीच आहे आणि कसं त्यांचं राजकीय घडामोडी आणि वाद सुरू आहे हे सर्वश्रुत आहे. राजेश टोपे आहेत, जालन्याचे घनसांगवी विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात. राजेश टोपे सुद्धा त्यांच्या कारखान्याच्या जीवावरच राजकारण करतात. शिराळामधून मानसिंग नाईक असतील, त्यांचं सुद्धा साखर कारखान्यावरच अख्खं राजकारण चालतं. निलंग्याचे संभाजी पाटील भाजपचे आहेत, त्यांचं सुद्धा आजपर्यंतचं राजकारण आणि कारखान्याशी असणारं कनेक्ट, लोकांशी असणारं कनेक्ट उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. धाराशिव जिल्ह्यातील सगळ्यात महत्वाचं नेतृत्व म्हणजे तेरणा सहकारी कारखाना पूर्वी जे चालवायचे ते अगोदर पद्मसिंह पाटील असतील, नंतर राणा जगजितसिंह पाटील, जे आता तुळजापूर मधून विधानसभा चं प्रतिनिधित्व करतात, आता सुद्धा उमेदवार आहेत. त्यांचं सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये कारखान्यावरच नेटवर्क आहे. त्याच्यानंतर आता नव्याने याच जिल्ह्यात प्रवेश केलेले आणि तेरणा कारखाना सुद्धा ताब्यात घेतलेले आणि अजून बरेच कारखाने आहेत. असे तानाजी सावंत, जे परांड्यातून विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात, भूम परांड्यातून, ते सुद्धा 7-8 कारखाने आहेत आणि धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कारखान्याचं त्यांचं फार मोठं नेटवर्क आहे. वसमतमध्ये जयप्रकाश दांडेगावकर आहेत, त्यांचं सुद्धा कारखान्याच्या जीवावरचं संपूर्ण नेटवर्क उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. माजलगाव मधून प्रकाश शेंडगे असतील, कागल कोल्हापूर मधून हसन मुश्रीफ असतील, यांच्या तर माग हे ज्यावेळेस अजित पवार भाजप सोबत नव्हते त्यावेळेस ईडीचा भुंगा सुद्धा यांच्याच मागे लागला होता आणि आता सुद्धा त्यांना समर्जित घाडगे, जे परत शरद पवारांकडे येऊन तुतारी हातात घेऊन आता याच हसन मुश्रीफांच्या विरोधात आहेत, हे त्याच कोल्हापूर कागल विधानसभा मतदान. हर्षवर्धन पाटील असतील इंदापूरमध्ये, यांच्या सुद्धा कारखान्याची चौकशी झाली होती आणि कारखान्याच्या जीवावर इंदापूरचं राजकारण हे हर्षवर्धन पाटलांच्याच नेतृत्वाखाली चालतं, हे वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर सांगोल्याचे दिलीप आबा पाटील असतील किंवा राधानगरीचेच केपी पाटील असतील, इस्लामपूरचे आणि शरद पवारांचे विश्वासू राज्याचे प्रमुख जयंत पाटील असतील, हे सुद्धा ह्या
24 मधले आहेत, ज्यांच्या कारखान्याचं मग दूध संघाचं नेटवर्क प्रचंड तालुक्यात असल्यामुळं महाराष्ट्रभर फिरतात. पण प्रचारासाठी त्यांना तिथं जायची गरज नाही. शेतकऱ्यांशी कनेक्टेड असणारं त्यांचं राजकारण आहे. त्याच्यानंतर परत अहिल्यानगरमध्ये यायचं म्हणलं तर प्राजक्त तनपुरे राहुरी विधानसभेतून प्रतिनिधित्व करतात. त्यांना सुद्धा उमेदवारी दिली गेलेली आहे. तुतारी त्यांनी वाजवलेली आहे. किंवा आता नव्याने औस्यातून त्या ठिकाणी अभिमन्यू पवार म्हणून तिथले भाजपचे त्या ठिकाणी आमदार आहेत. मुख्यमंत्र्याचे पीएस असणारा माणूस कारखाना कधी ताब्यात घेतो, नेटवर्कमध्ये कधी येतो आणि सगळं ताब्यात घेऊन कसा घुसखोरी करतो उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि याच सोलापूर जिल्ह्यातलं 24वे नेतृत्व म्हणजे सुभाष देशमुख जे सोलापूर विधानसभेतून प्रतिनिधित्व करतात. ही 24 माणसंच महाराष्ट्राचं साखरयुक्त एक गठ्ठा मतदान आपल्या आपल्या पक्षाला आणि आपल्या आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत नेतृत्वाला आणि आयुष्याचा गाडा चालवण्यासाठी त्याच कारखान्यांवर अवलंबून आहेत. आणि ह्यांच्याच जीवावर शेतकरी, साखर उत्पादक शेतकरी अवलंबून असतो आणि मग वेगळे प्रोडक्ट तिथून जे काही बनत असतील त्याच्यावर महाराष्ट्राचं राजकारण चालतं. मला एवढंच सांगायचंय, 24 माणसांच्या हातात महाराष्ट्राचा म्हणजे साखरयुक्त जर गोडवा असेल तर वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगळी लोक सुद्धा सभागृहात जाऊन त्यांचं प्रतिनिधित्व सिद्ध करत आहेत, करत असतील किंवा भविष्यात करतील. हे सगळं महाराष्ट्रात घडतंय. फक्त त्याच शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये 18 विश्व दारिद्र्य असतं आणि शेतकऱ्यांना उसाला हमीभाव मिळावा म्हणून परत आंदोलन करावं लागतं. त्यावेळेस ह्याच 24 लोकांना जर जाब विचारला, मी म्हणतो जेवढे शेतकरी संघटनेचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, शेतकरी आहेत, याच 24 लोकांना नुसतं म्हणजे जाऊन घेराव जरी घातला तरी सगळे प्रश्न सुटतील असं वाटतं. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.